माझ्यासाठी काम करणारे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, माझ्यासाठी सर्वजण आदरणीय. आज प्रथमतः मी माझं मनोगत किंवा माझी पुढची दिशा सांगण्यासाठी इथं आलो असलो तरी मला मनापासून आपल्याला सांगायचं आहे, विश्वासाने सांगायचं आहे की मी जे काही बोलणार आहे हे पूर्णपणे अराजकीय, पूर्णपणे मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी कुठंही मनातला एक वेगळा स्वार्थ घेऊन हे मी जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा रक्ताच्या बरोबर विचाराच्या वारसात माझी वाटचाल चालू असल्यामुळं अशी कुठलीही भूमिका घेणार नाही जेणेकरून 10 वर्षानंतर आपल्याला कोणतरी बोट दाखवल आणि सांगेल की राजे तुम्ही पार्शियल भूमिका घेतली, तुम्ही एका पक्षाची भूमिका घेतली, तुम्ही एका वर्गाची भूमिका घेतली, किंबहुना जे मराठा समाजासाठी जे काम करतात त्यांचं तुमचं काहीतरी जुळते म्हणून ती भूमिका घेतली. हे कदापि माझ्या जन्मात होणार नाही आणि ते बोलूनच मी सुरुवात करतोय. जर तसं मी केलं तर मी या घराण्यात माझा जन्म झाला हे म्हणणं सुद्धा चुकीचं होईल. एवढं मी स्पष्टपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. इथं मोठ्या मोठ्या अभ्यासू व्यक्तिमत्वांनी सगळे आपले मतं मांडले. त्यामध्ये जयंत पाटील सर असतील, ॲडव्होकेट बाबा इंदुरकर असतील, सुनील पाटील असतील, सुनीता पाटील असतील, रुपेश पाटील असतील, दिलीप पाटील असतील, बाळ घाटगे असतील, पिंटू राऊत असतील, दिलीप देसाई असतील, प्रसाद जाधव असतील, सचिन तोडकर असतील. आणि ज्यांना मांडता आलं नाही तरी मी समजून घेतो की तुमच्या मनातल्या भावना काय. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचा आरक्षण आपल्याला धुडकावून लावलं आणि आपण सामाजिक मागास नाही आहोत त्यांनी सिद्ध केलं, आपण डॉमिनेटिंग क्लास, फॉरवर्ड क्लास आहे हे त्यांनी प्रूव्ह केलं. त्याच्यामुळं आपण पूर्णपणे आता या ओपन कॅटेगरीमध्येच बसलो. आता जयंत पाटील सर, बाबा इंदुरकरांनी चांगले मुद्दे मांडले. मी तुम्हाला ह्या प्रसंगी एकच शब्द देतो की ही आता ही न्याय प्रविष्ट विषय सुद्धा असं म्हणता येत नाही, काही न्यायालयानेच आपल्या भारी फेक टाकलेलं. पण तरीही जस्टिस भोसलेंच्याकडं ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी असतील, मराठा समाजाचं जे काम करतात, जे माजी ॲडव्होकेट जनरल आहेत, जे थोरात आहेत, त्यांच्याबरोबर तुमची पर्सनल मीटिंग लावण्याची माझी जबाबदारी. आणि मग ते सेक्शन 9-11 आपल्याला घेता येतो का, आपल्या फायनल मिशन काय ह्याच्यावर चर्चा करू. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, म्हणजे आज तो विषय नसला तरी ते मी त्याच्यावर तुमची भेट लवकरच्या लवकर घालून येतो. मी स्वतः त्या बैठकीला असेल. आता ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की मराठा समाजाला आरक्षण हे मिळत नाही, त्यावेळी दुर्दैवाने अनेक राजकीय पक्षातले लोक, सत्तेतले असतील किंवा सत्तेतले नसतील, यांनी एकमेकाशी कोण चुकलंय ह्याच्यावरच चर्चा सुरू झाली. सत्तेतले लोक म्हटले की तो पूर्वीचा ACBC कायदाच हा बोगस केला. जे सत्तेत नाहीत त्यांनी सांगितलं की तुमच्या वकीलच्या फौजांनी ही आपली बाजू स्ट्रॉंगपणाने मांडली. आता आपल्याला कोणाच्या चुका काढायची नाहीत, आपल्याला चुका काढायची नाहीत. म्हणून मी नाशिक असेल, मुंबई असेल, मी काय बोललो, चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी आपल्याला मार्ग सांगायचा. तुम्ही काय करू शकता, समाजाला किती वेटीस धरणार तुम्ही. 58 मोर्चे आपण काढले, रस्त्यावर उतरलो, आपल्याला आरक्षण का मिळालं पाहिजे आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणून